आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 3 पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग 20. एका बाजूला परमार्थाच्या प्रांतात आचार विचार आणि अनुभव यांची जशी घोडदौड सुरू होती, त्याप्रमाणे अभ्यासाच्या क्षेत्रात त्यांच्या कल्पनेपेक्षाही त्यांची प्रगती होत होती. 15 डिसेंबर 1931 रोजी आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी याबद्दल आत्मगौरवाचे उद्गार काढले आहेत. त्यांना एक बोच असेल तर आईवडिलांना आपण काहीच आर्थिक मदत करीत नाही याबद्दलची आहे, आणि याबद्दल त्यांनी आपलं मन मोकळं करून सविस्तर निवेदन सदर पत्रात केलं आहे. त्यातील एक परिच्छेद देत आहे तो असा: घरी आपणाला मी कोणत्याच तऱ्हेनं आपल्या उतारवयात मदत करू शकत नाही याबद्दल मला नेहमी वाईट वाटते व कित्येक प्रसंगी तर मी लोकसेवेचा मार्ग सोडून आपणास मदत करण्यासाठी नोकरी करून पैसा मिळवावा हेच माझे कर्तव्य आहे असा निश्चयात्मक भ्रम होतो व त्याप्रमाणे मी आपणाला दरमहा काहीतरी पाठवावे असा विचार करून तुम्हास तसे आश्वासनही देतो, पण त्याप्रमाणे कृती मात्र माझे हातून होतच नाही. त्याला मी तरी काय करू? माझ्या अंतःकरणातील दुसरा आवाज मला जागृत करतो आणि सांगतो की आपले ध्येय सोडू नको. प्रामाणिकपणे लोकसेवा करशील तर पुत्रधर्म पाळल्याचे पुण्य तुला सहजच लाभणार आहे. या उतार्यावरून त्यांना पुत्रधर्माची तीव्र चाड असूनही, आईवडिलांवर गाढ प्रीती असूनही, रंजलेल्या गांजलेल्या समाजाची निकडही त्यांना किती बेचैन करीत आहे हे दिसून येतं. या दृष्टीनं त्यांचं संबंधपत्र अत्यंत वाचनीय आहे. हे पत्र लक्षपूर्वक वाचलं असता त्यांच्या अंतःकरणात आपल्या समाजाविषयी किती कळकळीची भावना आहे ती दिसून येते. थोडीफार साम्यवादी विचारसरणीची छाया यात दिसून येत असली तरी, किंवा बेकदर अशा धनिक वर्गाबद्दलची चिडही प्रतीत होत असली तरी, रशियन साम्यवादाप्रमाणे त्याला हिंसकपणाचा वास येत नाही. विलक्षण भूतदयेच्या पोटी काहीसे कठोर शब्द वापरले गेले असले तरी ते कंटकांना नष्ट करण्यासाठी नसून कंटकांचा कंटकपणा घालवावा या सदहेतून निघालेले ते उद्गार आहेत. या पत्रात परमार्थाचा विचार तोंडानं बडबडणारे परंतु आचार पाहता सर्वस्वी प्रतिकूल वर्तन करणारे असे जे महाभाग समाजामध्ये मोठेपणाने मिरवत असतात, त्यांच्यावरही आप्पांनी कठोर वाक्प्रहार केलेले आहेत. बऱ्याच साधू संतांनीही अशा प्रकारच्या ढोंगी आणि धार्मिक लोकांवर वाक्प्रहार केलेले आहेत. यातही सामाजिक सुधारणेचा उदात्त हेतूच अंतर्भूत आहे. पत्रलेखनाच्या वेळी मनात खळबळणारे काही विचार अशा प्रकारे व्यक्त केल्यानंतर त्यांनी आपली लेखणी आटोपती घेतली. त्यावेळचे सर्वच विचार व्यक्त करण्याकरता पत्रास पानही पुरणार नाहीत असं त्यांनी लिहिलं आहे. हे लिहून संपणार नाही आणि बोलावं म्हटलं तर कुणाजवळ बोलणार असा प्रश्न पडतो. म्हणूनच लेखनद्वारा थोडेसे विचार पटवर्धन मास्तर वगैरे मंडळींना करमणूक व्हावी म्हणून प्रेमानं लिहिलेत असं ते लिहितात. दुसरा हेतू असा की आई किंवा वडील यांच्याशी आपलं हृदगत थोडं व्यक्त करावं हा आहे. परंतु पत्रातील जाडजूड शब्दांचा अर्थ आईला कळणार नाही म्हणून तो पटवर्धन मास्तर यांच्याकडून समजावून घ्यावा असंही लिहिलंय. परमेश्वराच्या स्वरूपासंबंधी थोडीफार चर्चा मधून होईल तर तेवढी संसारात काही शांती, समाधान आणि विश्रांती लाभेल, आणि असं होता होता कधी काळी असा तुकोबारायांप्रमाणे आपणा सर्वांना प्रत्यय येईलही असं या चर्चेचं फळ दिलं आहे. याच पत्रात आपले मित्र पटवर्धन मास्तर यांना विनंती केली आहे की आठवड्यातून काही काळ अगर
मधून मधून 8-15 दिवसांनी केव्हा तरी सवड काढून मातोश्रीला ज्ञानेश्वरीतील काही सुंदर सोप्या ओव्या समजावून सांगाव्या. या मजकुरावरून आपल्या आईची परमार्थ मार्गात अधिकाधिक प्रगती व्हावी आणि संसारातील धकाधकीच्या मामल्यात अधिकाधिक सुख आणि शांती लाभावी अशी आप्पांची तळमळ दिसून येते. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.